अनिल अंबानी यांना ईडीचं समन्स आलेलं आहे। 5 ऑगस्टला चौकशीला हजर राहण्याचे आदेश यामध्ये दिले गेलेले आहेत। आताची ही एक मोठी महत्त्वाची बातमी आपण बघतोय। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून। निखिल, अनिल अंबानींना हे जे ईडीचं समन्स आलंय नेमकं कशा संदर्भात आहे आणि ते स्वतः चौकशीला उपस्थित राहणार आहेत का? नक्कीच आपण बघितलं तर अनिल अंबानी यांना ईडी कडून समन्स आलेलं आहे। गेल्या काही दिवसांमध्ये अनिल अंबानींच्या कार्यालयात ईडीची झडती आहे ती देखील सुरू होती। ईडी कडून पाहायचं झालं तर गेल्या काही दिवसांमध्ये जवळपास 48 तासांहून अधिकचा वेळ आहे तो ईडीने घेऊन या ठिकाणी जी चौकशी आहे ती केलेली होती। उद्योगपती अनिल अंबानी हे काही कंपन्यांशी संलग्न आहेत। या कंपन्यांशी संलग्न असून जवळपास 50 पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये ही जी शोध मोहीम आहे ती राबवण्यात आलेली होती। जर आपण इतिहास पाहिला तर 13 जून रोजी एसबीआय आणि आरबीआयच्या फ्रॉड रिस्क मॅनेजमेंटच्या गाईडलाईन अंतर्गत अंबानींच्या या कंपनीला फ्रॉड म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं आणि याच अनुषंगाने या संपूर्णपणे जी तपास आहे जी चौकशी आहे ती ईडी कडून करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता अंबानी यांना स्वतः ईडीने समन्स देऊन चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी निखिल।